हर भोले शिव शंभू हर हर भोले शिव शंभू दर 6 ते 12 वर्षांनी भारतात कुंभमेळे भरतात. याआधीही बरेच कुंभमेळे झाले असतील, पण कदाचित त्यावेळी याबद्दल तेवढी माहिती नव्हती. परंतु यावेळी गोष्ट वेगळी होती. तब्बल 144 वर्षांनी हा कुंभमेळा भरला होता आणि हा एक महाकुंभमेळा होता. बातम्यांमध्ये काय, सोशल मीडियावर काय, सगळीकडे जिथे तिथे या कुंभमेळ्याबद्दल चर्चा पाहता आम्हाला खरंच राहावलं नाही. मग काय, निघालो एका पवित्र तीर्थयात्रेला, महाकुंभला. जवळ होत तशी मुलतानी माती बघी. मुलतानी माती सारखी पांढरी माती हे इथे पाहिजे तर उभं राहून फोटो काढू शकलो असतात. सलग 26 तासांचा प्रवास करून आम्ही प्रयागला पोहोचलो आणि गाडी पार्किंगमध्ये लावून आम्हाला जायचं होतं अरेल घाटावर, जे की पार्किंग पासून 7 ते 8 किलोमीटर पुढे होतं. नशिबाने आम्हाला रिक्षा मिळाली आणि 40 रुपये पर सीट याप्रमाणे रिक्षाने आम्हाला 3 ते 3.5 किलोमीटर पुढे सोडलं. तिथून पुढे सुद्धा रिक्षा मिळतात असं त्याने सांगितलं, पण त्या रिक्षासुद्धा आपल्याला अरेल घाटापासून किंवा संगम घाटापासून 2 ते 3 किलोमीटर मागेच ड्रॉप करतात. संगम घाटाच्या तुलनेत अरेल घाटावर लोक कमी प्रमाणात येतात असं आम्हाला कळलं होतं, म्हणून आम्ही अरेल घाटावर गेलो. पण तिथे गेल्यानंतर असं लक्षात आलं की संगमपेक्षा जास्त गर्दी अरेल घाटावर होती आणि समोरचा जो भाग दिसतोय तो संगम घाट आहे आणि हा अरेल घाट आहे. इथून त्रिवेणी संगमावर जायला होडी किंवा बोटने जाणं हा एकमेव मार्ग आहे. गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती या 3 नद्यांच्या संगमात त्रिवेणी संगमात स्नान करून मनाला आणि शरीराला एक सकारात्मक ऊर्जा मिळाली. 12 तारखेच्या अमृत स्नानानंतर महाकुंभला येणाऱ्या लोकांची संख्या कमी होईल असं वाटत असताना या उलट मात्र मोठ्या संख्येने लोक प्रयागराजमध्ये येत आहेत आणि फक्त महाकुंभ नव्हे तर पुढे वाराणसी आणि अयोध्येमध्ये सुद्धा आम्हाला तितकीच अफाट गर्दी पाहायला मिळाली. आणि यावरून मी फक्त कल्पनाच करू शकले की मागे घडलेल्या दुर्दैवी घटनांमध्ये लोकांचे काय हाल झाले असतील. या महाकुंभ मेळ्यासाठी आम्ही 0 प्लॅन करून आलो होतो आणि त्यामुळे आम्ही कोणत्याही हॉटेलचं बुकिंग घेतलं नव्हतं आणि लास्ट मोमेंटला हॉटेल सापडणं हे अशक्य होतं. सो तसंच निघालो आमच्या पुढच्या डेस्टिनेशनकडे, वाराणसीला. इकडचा भाग आहे, मला दिसतच नव्हता. भरपूर मोठी लाईन आहे आणि गेट नंबर 4 ने आम्ही एंट्री करणार आहोत. सो ही ती गेट नंबर 4 ची लाईन आहे. 11 वाजता आम्ही श्री काशी विश्वनाथांचं दर्शन घेऊन बाहेर आलो आणि तब्बल 5 तास लागले आम्हाला दर्शन रांगेत उभं राहून ते दर्शन होईपर्यंत. कोणीही मंदिराच्या आत कोणत्याही गेटमधून मोबाईल फोन्स किंवा पर्स घेऊन नाही जाऊ शकत. शूज सुद्धा बाहेरच काढावे लागतात कारण प्रत्येक गेटवर स्ट्रिक्टली चेकिंग होते. ऑफ सीझन गेलात तर आतमध्ये शू रॅक्स आणि लॉकर्स अवेलेबल आहेत.
काशीमध्ये गंगा किनारी बांधलेले एकूण 88 घाट आहेत आणि त्यातल्याच एका घाटावर येऊन आम्ही पोहोचलो. आम्हाला बोटीने ते 88 घाट पाहायचे होते, पण वेळेअभावी ते काही शक्य झालं नाही, कारण संध्याकाळच्या वेळेत बोट राईड्स कमी प्रमाणात केल्या जातात आणि त्यानुसार त्यांचे चार्जेस सुद्धा व्हॅरी करतात. इथूनच गंगा मैयाचं दर्शन घेऊन आम्ही निघालो बनारस मार्केट बघायला. ते त्यांचं मशीन आहे. काशीतून आम्ही रात्री 11 वाजता निघालो अयोध्येसाठी आणि पहाटे 3 वाजता आम्ही या ठिकाणी येऊन पोहोचलो. पहाटे 3 ते 9 सगळ्या गाड्या या एकाच ठिकाणी उभ्या होत्या. वेगळंच काहीतरी मोर आले बरं, मोर एकाच जागेवर. नंतर काय भेटला शेतातून रस्ता. एंट्री तिकडून कुठून तरी. अयोध्येत पोचल्यानंतर सर्वात आधी आम्ही रूम घेतला. त्यानंतर आम्ही फ्रेश झालो आणि लगेच निघालो लंच करण्यासाठी बाहेर. दुकान तोरले नाही. Okay.
Thank you.